शेडचं टेम्परेचर कमी करण्यासाठी मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला आणि बऱ्याच जणांना कळलाच नाही व्हिडिओ काय बनवलाय ती. तर बघा ही डॉक्टरांनी आपण पत्र्याला हात लावला होता. तुम्ही विचारून घ्या डॉक्टर साहेब, पत्र्याला हात लावा बरं, बघा काय गरम लागतंय पत्रा. नाही गार आहे पत्रा. उलटा हात लावलाय पत्र्याला. आता आपण उन्हात आहे, आता इथं ऊन तुम्हाला दिसत असेल, इथं समोर उन्हात आहे आपण. आता किती वाजले त्या, किती वाजले तर एक दीड वाजले त्या, 1:15 वाजले त्या. आता पत्र्याला डायरेक्ट हात लावून ठेवला आणि ते उलटा हात लावलाय. अजिबात काहीच नाही ना गरम पत्र. आणि पहिलं तर आपण इथं शेड मध्ये होतो तेव्हा किती गरम लागत होतं. तुम्हाला आलेले म्हणले की काय केले म्हणलं आज गरम होईना शेडमध्ये. तर अशा पद्धतीने आतनं हात लावल्या पत्रा थोडा सुद्धा गरम लागला नाही. त्यानंतर वरनं सुद्धा हात लावल्यानंतर पत्रा गरम लागत नाही. तर गरम न लागण्याचं कारण म्हणजे आपण हा एशियन पेंटचा जो ऑइल पेंट आहे तो ऑइल पेंट आपण वापरलेला आहे. एक साधारणतः ही 4 लिटरची बादली आहे, 1300च्या आसपास बसते आपल्याला ही 4 लिटरची बकेट. अशा 9 बकेट, हे 7 बकेट आपल्या शेडला गेले आहे. साधारणतः आपला शेड सांगा तुम्हाला हा असा 51 बाय 28 फूट आहे आणि त्या तिकडे एक साधारणतः 25 फुटापर्यंत रनिंग केली आणि 25 बाय 32 फूट आहे. एवढ्यासाठी आपल्याला म्हणजे निम्म्या उरलेल्या शेडमध्ये तिथं काय जनावर वगैरे नाहीत, त्यामुळे आपण तिथे दिलेलं नाही पेंट. म्हणजे तिथं खाली शेळ्याच्या भागांमध्ये आपण पेंट दिलेला आहे. तर हा जो एरिया आहे हा हिथून हितपर्यंत दिलेला आहे आपण पेंट. एक साधारणतः 6 फुटाचा 18 बाय 32 असं पलीकडचा गाळ आहे. आणि हा जो शेड आहे हा शेड पूर्णपणे आपला 51 फूट रनिंग आहे आणि 14 फुटी 2 पाकी पत्र आहे. म्हणजे 51 बाय 28 हा शेड आहे. तर हा पेंट आपण ऑइल पेंट वापरलेला आहे. व्हाईट कलरचा ऑइल पेंट वापरायचा आहे. व्हाईट कलरचा ऑइल पेंट वापरल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्या शेडचं टेम्परेचर रेग्युलेट होण्यामध्ये मदत होते. साधारणतः आपल्या इमल्यामध्ये जसं टेम्परेचर राहतं आतलं त्या पद्धतीनं टेम्परेचर राहतंय. आणि ज्यावेळेस पेंट दिला नव्हता त्यावेळेस आत बसू सुद्धा वाटत नव्हतं, पण पेंट दिल्यापासून आत बसलं तरी माणसाला कुठलाही उन्हाचा त्रास होत नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही फॉगर वापरलं तर आणखीन काही 1-2 डिग्री टेम्परेचर आपल्या शेडमध्ये कमी होण्यामध्ये मदत होते. तर ज्यांना कोणाला व्हिडिओ कळला नव्हता त्यांच्यासाठी एकदा हा छोटासा पार्ट बनवलेला आहे. तर ऑइल पेंट, व्हाईट कलरचा ऑइल पेंट तुम्ही तुमच्या पत्र्याला बाहेरच्या साईडून द्यायचं बरं, आतनं दिलेलं नाही काय सुद्धा. वरच्या साईडनं रूप टॉपिंग करायचं आपल्याला, रूप म्हणजे बाहेरच्या साईडनं टॉपिंग करायचं आपल्याला पेंटचं. तर तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर हलक्या कंपनीचं तुम्हाला पेंट स्वस्त पण मिळेल, पण चांगल्या दर्जाचा वापर कारण भविष्यात जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्हाला मदत होईल. धन्यवाद. आणि जे कोणी नवीन मित्र आहेत आपल्या चॅनलवरती त्यांनी चॅनल फॉलो करा विसरू नका. असे छोटे आपण पार्ट बनवतोय आणि ते पार्ट तुम्हाला सहजासहजी लक्षात येतील अशा पद्धतीने बनवतोय. मागच्या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित सांगितलंय पण अनेक जणांना कळलं नाही ते, तर त्यासाठी हा छोटासा पार्ट बनला होता. धन्यवाद.